माझी गवई आहे रात्रीची. तर मी 12 वाजता आली चेअर्सवरून. 2-3 आठवडे झाले मी संडेला चेअर्सला नाही चालली. घरी बहीण आहे, थोडी प्रॉब्लेम आहे, खूप कसं तरी वाटत आहे मला. तर रात्री मी 12 वाजता मी खूप रडली. तर मी म्हटलं गॉडला की मला चेअर्सला जायचं आहे आज. 4 हप्ते झाले मी गेली नाही. मी खूप टेन्शनमध्ये आहे. तर मग मी काल रडली खूप रात्री की मला ह्या संडेला जायचंच आहे. सकाळी वैशू आली जाऊ. मी म्हटलं हो मी पण जाते. म्हटलं चेअर्सला. म्हटलं 3-4 आठवडे झाले मला सैतानाचं घेरल्यासारखं वाटत आहे. तर प्रभू म्हटलं मला असं वाटत आहे की हरपलं माझ्या पाचचं काहीतरी. रात्री मी 12 वाजता ड्युटीवरून येऊन पेर केली, रडली, खूप टेन्शन डिप्रेशनमध्ये गेली होती, झोपली. मी सकाळी उठून माझ्याकडे राजकमलमध्ये चेअर्स आहे. तर मी तयारी केली. माझ्या मुलानं मी तयारी करून चला म्हटलं आज जाऊन प्रभूपाशी की मला खूप आनंद वाटेल. मग मी फोनपेमध्ये दुकानात दिली. म्हटलं मी तिकीटला पैसे काढते. माझ्या मोबाईलमध्ये 1800 रुपये निघाले. माझ्याकडे तिकीटला जायला पैसे नव्हते आजचे. मग मी घरी येऊन खूप नाराज झाली. प्रभू म्हटलं आज मला खूप जरूरत आहे वचनची. म्हटलं तुझ्या प्रार्थनेची खूप जरूरत आहे. मग ते कोणी येता मला वैष्णू मला आठवलंच तुमची इथं प्रार्थना चालू आहे बघा. आज प्रभूचं इच्छा होती की मी इथं यावं म्हणून आज ह्या प्रार्थनाला. तर मला तिकडून येताना मला आवाज आला. मी म्हटलं प्रभूनं मला आवाज दिला की तू आज इथं जा. मग मी इथं आल्यानंतर मी पहिली बार मी चंदीगडला काय गेली, मी नागपूरला फादर लोकांकडे का गेली, सर्वाकडे गेली. रडली मी. असं नाही सर्व प्रार्थना करताना हर फादरची प्रार्थना तुम्ही पण केली तर मी रडली खूप. पण आज पहिली बार ह्या मुलानं जर जे वचन सांगितलं ना मी पहिली बार रडली. ते वचन यानं जे काही समजून सांगितलं मला माझ्या हृदयाला लागलं की मला असं सांगत होतं, असं वाटत होतं की माझ्यासोबत प्रभू बोलत आहे. मला हा मुलगा दिसलाच नाही वचन सांगत. मला याच्या रूपात परमेश्वर दिसला. आजची गवई आहे माझी, आताची चेष्ट. ज्याचं जसं हे वचन मला सांगत होता तो माझ्या हृदयाला असं वाटत होतं मला की हे प्रभू बोलत आहे. आजची हे योजना माझी प्रभूनं ठरवली आणि प्रभूनं याच्याद्वारे मला सांगितलं. धन्यवाद प्रभूचं की याच्या हृदयात याच्या मनात जाऊन याला स्पर्श करून मला हे वचन सांगितलं की हे आजचं जे वचन आहे हे माझ्यासाठी आजपासून माझ्यासाठी माझं भविष्य